पहलगाम हल्ल्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद, पवार सरकारबरोबर तर ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर सरकार। आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर शरद पवारांचं वक्तव्य, तर राऊतांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद, पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहिती नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका, फडणवीसांचा पवारांना सल्ला। पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत। उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या, लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवर परिस्थितीचा आढावा। पाकिस्तानने 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली, पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं समोर। फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्यांचा मेळावा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाही या मेळाव्यात असल्याचा संशय। पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेख आणि आदिलचं घर जमीनदोस्त, सुरक्षा दलाची मोठी कारवाई। ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख। दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य, देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। ठाण्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासूनच पाणीपुरवठा बंद। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर उद्यापासून 100 तासांचा मेगा ब्लॉक। गायमुख घाटाच्या कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था।